महानगरपालिकेचे अधिकारी व शिंदे गटाचे अधिकारी असो पदाधिकारी असो अक्षरशः कुंभकर्णासारखे झोपलेल्या अवस्थेत असतात। ज्या केबिन शिंदे गटाच्या माध्यमातून लावलेले आहेत त्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेनेचे आम्ही केबिन्स तिथं टाकू। महानगरपालिकेचे अधिकारी व शिंदे गटाचे अधिकारी असो अक्षरशः कुंभकर्णासारखे झोपलेल्या अवस्थेत असतात। आत्ताच ज्यांना आम्ही निवेदन दिलं अतिक्रमणच्या संदर्भात त्यांना मी स्पष्ट विचारले की ज्या केबिन शिंदे गटाच्या माध्यमातून लावलेले आहेत त्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? ते निरुत्तर झाले, त्यांना उत्तर देता आलं नाही म्हणून मी पुन्हा त्यांना एक प्रश्न विचारला की जर तुम्ही केबिन्स काढणार नसाल तर दबाव तुमच्यावर कोणाचा आहे? या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील गोरगरिबांच्या गाड्या महानगरपालिकेच्या प्रशासनानं उचलून फेकल्या। त्या केबिन्स ज्या ठिकाणी अनधिकृत आहेत त्या केबिन्सवर अक्षरशः JCBनं ओरबडलं, त्या गोरगरिबांचं नुकसान झालं। मी कालच माझ्याकडे एक व्हिडिओ आला साहेब, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं एक बिर्याणी गाडी हातगाडी हिची गाडी अक्षरशः मोडतोड करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उचलून फेकली। मग जर शिंदे गटाचे पदाधिकारी शिंदे गटाचे नेते मंडळी अशा अनधिकृत केबिन्स टाकून काय मिळवतात? ते केबिन कशासाठी अनधिकृत हा माझा मूळ प्रश्न आहे। जनतेच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर येता आणि जनतेच्या विरोधात तुम्ही अतिक्रमण काढता, मग शिंदे गटाच्या केबिन्स न काढण्यामागचा महानगरपालिकेचा हेतू का? यासाठी आजचं ढोल बजाव आंदोलन जेणेकरून महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग येऊ दे यासाठी आजचे आंदोलन होतं। आणि जर यदा कदाचित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर ह्या केबिन्स काढल्या नाहीत, शिंदे गटानं केलेलं अतिक्रमण कोल्हापूरचं विद्रुपीकरण काढलं नाही तर 100% आम्ही त्या केबिन्सच्याच बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेनेचे आम्ही केबिन्स तिथं टाकू। आणि जर त्या केबिन्सला महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेनेच्या पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।